पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये या समयी प्रभू तुझ्या चरणाजवळ आलोय. प्रभू धन्यवाद देवबाप्पा, आज तू स्तुतीच्या सिंहासनावर विराजमान झाला. आणि परमेश्वरा देवबाप्पा, आम्ही तुझे उपकार मानतो की तू पुन्हा एकदा परमेश्वरा या समयी तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, वचनाद्वारे तू आमची भेट घे, वचनाद्वारे तुझ्या लेकरांना तू आशीर्वाद दे. प्रभू पवित्र आत्मा मला सहाय्य कर, मला कृपा पुरव. शब्द देवा तुझे असू दे, जरी मूक माझी असली तर शब्द तुझे असू दे. आजच्या या वचनांद्वारे तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे, तुझ्या लेकरांची भेट घे, तुझ्या लेकरांशी बोल आणि आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय, बोलो राजा की राजा की जय. धन्यवाद. बायबल मध्ये दिलेला आहे, आज वचनात बघणार आहोत. परमेश्वराने आम्हाला प्रत्येकाला त्याच्या राज्यासाठी निवडले. प्रेज द लॉर्ड. कशासाठी निवडले? त्याच्या राज्यासाठी. कारण की मी मागे पण हे वचन घेतलं होतं, काढू आपण प्रकटीकरणामध्ये. जसं प्रभू आज आपल्याला चालू तसं जाऊ. प्रकटीकरणामध्ये 22 अध्याय 21 अध्याय प्रकटीकरणाचं पुस्तक. आपला उद्देश, आपला ध्येय हे आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलं पाहिजे आणि आपण रोज देवाच्या उपस्थितीमध्ये राहिलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. परमेश्वराने आम्हाला नवे आकाश नवी पृथ्वीसाठी निवडलेलं आहे. कशासाठी? नवे आकाश नवी पृथ्वी. आणि ते नवे आकाश आणि नवी पृथ्वीमध्ये एक नवे स्वर्गीय येरुशलेम असणार आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे परमेश्वर आमच्या प्रत्येकाच्या बरोबर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट आम्हाला इथे कधीच आमच्या डोक्यातून बाहेर काढायची नाही. काढू आपण वचन. प्रकटीकरण 21 अध्याय. मग मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी पाहिली, कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी सरून गेली होती, समुद्र आणखी राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगर नवे येरुशलेम देवापासून आकाशातून उतरत असताना पाहिले. ते आपल्या नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीसारखे सजलेले होते. ते नवे येरुशलेम नवरीसारखे ते शृंगारलेले होते. तिसरं, नंतर मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप माणसाजवळ आहे, तो त्याच्या जवळ वस्ती करील आणि ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या संगती राहील आणि तो त्यांच्या डोळ्यातून प्रत्येक अश्रू पुसून टाकील. त्यापुढे आणखी मरण होणार नाही, शोक, रडणे, कष्ट त्यापुढे आणखी होणार नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. प्रेज द लॉर्ड. नवे येरुशलेम नव्या नवरीसारखं स्वतःला शृंगारलेलं. जसं आपण दिवाळीमध्ये बघा, तुम्ही सगळीकडे लाइटिंग दिसतात, आपल्याला समजतं का आता सण आहे काहीतरी, नाही का? तसं बायबल सांगतं हे येरुशलेम सुद्धा नव्या नवरीसारखं शृंगारलेले असेल. नवे येरुशलेम, नवे आकाश, नवी पृथ्वी. आणि बायबल सांगतं की प्रभू त्या ठिकाणामध्ये प्रत्येकाचे अश्रू पुसलेले असणार, कोणी रडणार नाही. तिथं शोकच नाहीये, तिथं मरण नाहीये. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की त्यापुढे ज्या गोष्टी ह्या होऊन गेल्या तिथं कष्ट नाही. लक्षात ठेवायचंय की ज्या गोष्टीसाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे तिथं शोक नाही, कष्ट नाही, मरण नाही, अश्रू नाही. देव स्वतः आमच्या संगती असणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण या आयुष्यामध्ये आम्हाला स्वतःला त्याच्यासाठी तयार करायचंय, त्याच्यासाठी तयार करायचंय. आणि कारण बायबल सांगतं की याच अध्यायामध्ये प्रकटीकरण, आपण याच अध्यायामध्ये 21 अध्याय आणि 7वं वचन, जो जिंकतो त्याला या गोष्टीचे वतन मिळेल आणि मी त्याचा देव होईल, तो माझा मुलगा होईल. जिंकतो त्याला, जिंकतो त्याला. म्हणजे या आमच्या आयुष्यामध्ये हे युद्ध चालू आहे आणि आम्हाला त्या गोष्टीसाठी आम्हाला ते स्वतःला काय करायचं आहे? जिंकायचं आहे. ते देवाचं राज्य काय करायचं आहे? जिंकायचं आहे. जिंकतो म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये आमच्या विश्वासाची परीक्षा राहील, सतत परीक्षा राहील. सतत आम्हाला कधी कधी वाटेल, अरे देव आहे की नाही? देव असतो तर माझ्या जीवनात त्रास कशाला असते, माझ्या जीवनात आजार कशाला असते, माझ्या जीवनात इतकं दुःख कशाला असतं, माझ्या जीवनात एवढं टेन्शन कशाला असतं. देव अनेक वेळेस आम्हाला त्याचे चिन्ह, चमत्कार, साक्षांच्या द्वारे देव दाखवेल का मी आहे तुझ्या बरोबर. जसं इस्रायल लोक
क्षेत्रामध्ये जायला निघाले, वचनदत्त भूमीमध्ये जायला निघाले, त्यांना तहान लागायची, आरडाओरडा करायचे, आम्हाला तहान लागली, पाण्याने मारायला आलोय, देव त्यांना पाणी द्यायचा. भूक लागली, आम्हाला भूक लागली, प्रभू त्यांना मानना द्यायचा. हो की नाही? शत्रू त्यांच्या आडवे यायचे त्यांना, कारण ते जात असताना अनेक राज्य त्यांना लागत होते, एक एक राज्यातून त्यांना जावं लागायचं. मग तिथले राज्य लोक त्यांना आडवे यायचे, त्यांना मारून टाकण्यासाठी. ह्या लाईफ मध्ये, ह्या जीवनामध्ये हीच परिस्थिती आमच्या जीवनात असेल. कदाचित आमच्या जीवनामध्ये खूप सर्व आशीर्वाद असतील, पण एक तरी कोणती तरी गोष्ट अशी असेल की ती आम्हाला काय करेल, या देवाच्या राज्यामध्ये पुढे जाण्यासाठी अडवेल. किंवा आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमचा विश्वास आम्हाला स्थिर ठेवायचा आहे, विश्वासात आम्हाला टिकून राहायचं आहे. विश्वासासंबंधी युद्ध कर आणि सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. प्रेझ लॉर्ड. अनेक गोष्टी, अनेक लोक, अनेक परिस्थिती आमच्या मनाविरुद्ध येईल आणि आम्हाला म्हणेल की विश्वास सोडून जा, मरून जा, आत्महत्या कर, नको त्या गोष्टीच्या मागे लाग. अनेक गोष्टी आमच्या विरुद्ध येतील, आडवे येतील. पण एक लक्षात ठेवायचंय, देवाचं राज्य जे सार्वकालिकाचं आहे, तिथं देव आमच्या बरोबर राहणार नाही, तिथं अश्रू राहणार नाही, तिथं शोक राहणार नाही, तिथं कष्ट राहणार नाही. हो, तिथं देव आणि आम्ही एकत्र राहणार आहे. असा दिवस रोजचा असा जगा की मी खूप लवकरच आता देवाच्या जवळ असणार आहे. कारण पुढच्या वस्तूत असं दिलंय, आपण आत काढूया, भेकड घाबरणारे, भीतीमध्ये असणारे, भेकड, अविश्वासू, ओंगळ, घातक, बेभिचारी, चेटकी, मूर्तीपूजक, सर्व लबाड यांना सरोवर अग्नीने गंधकाने जळते त्यात वाटा मिळेल. बापरे, ऐकत आहे तुम्ही? जे अग्नी आणि अग्नीने सरोवर अग्नीने गंधकाने जळते त्यात त्यांना वाटा मिळेल, ते दुसरं मरण आहे. कोण कोण? भेकड, अविश्वासू, ओंगळ, घातक, बेभिचारी, चेटकी, मूर्तीपूजक, सर्व लबाड यांना जे सरोवर अग्नीने आणि गंधकाने जळते त्यात वाटा मिळेल, ते दुसरं मरण आहे. पहिलं मरण शारीरिक मरण, दुसरं मरण आत्मिक मरण. प्रेझ लॉर्ड. म्हणून आम्हाला विश्वासात स्थिर राहायचं आहे. काही असो प्रभू, मला तू त्यासाठी निवडले, तुझ्या राज्यासाठी निवडले. कारण बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं सांगितलेलं आहे, तो गहू आपल्या कोठारात साठवेल आणि भुसा काय करेल, तो आगडीमध्ये. गहू उपयोगाचे असतात ना, जो भुसा असतो तो उपयोगाचा असतो का? नाही. काढू ते वचन आपण बघूया. मत्ते शुभवर्तमान 3रा अध्याय, मत्ते शुभवर्तमान 3रा अध्याय 11 वचनापासून. पश्चातापासाठी मी पाण्यात तुमचा बाप्तिस्मा करतो, परंतु जो माझ्या मागून येतो तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वहाणा वाहायला मी योग्य नाही. जो पवित्र आत्म्यात आगीत तुमचा बाप्तिस्मा करेल, त्याचे सूप त्याच्या हातात आहे. त्याच्या हातात काय आहे? सूप त्याच्या हातात आहे. तो आपले खडे अगदी निर्मळ करील आणि आपले गहू कोठारात साठवील, पण भूस न भिजणाऱ्या विस्तवात तो जाळून टाकेल. प्रेझ लॉर्ड. हालेलुया. भूस देवाला कधी न मानणारे, देवाच्या संगती कधी न चालणारे, देवाची कधी न आवड धरणारे, धार्मिकतेचे मागे लागणारे, देवाच्या राज्यावर विश्वास ठेवणारे किंवा विश्वासणारे जे कोणी असतील, त्यांच्या जीवनात कितीही अडचणी असल्या तरी त्यांना विश्वास सोडायचा नाही. मला देवाच्या राज्यासाठी निवडलेलं आहे. रोजचा दिवस बायबल सांगतं, तारण जवळ येत आहे, अंधकारच्या गोष्टी टाकून द्या, प्रभू आमचं ते तारण घेऊन येत आहे. बायबल सांगतं तो आम्हाला जीवन घेण्यासाठी, जीवन देण्यासाठी आला, आमचं तारण करण्यासाठी आला, पण आता न्यायाधीश म्हणून तो परत येणार आहे. प्रेझ लॉर्ड. हालेलुया. तो न्यायाधीश म्हणून परत येणार आहे. आणि म्हणून आज आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे का आम्हाला रोज एकच आमच्या मनात ठेवायचंय का देवाचं राज्य, नवे आकाश, नवी पृथ्वी, नवे यरूशलेम, देव माझ्या संगती राहणार आहे. जिथं अश्रू नाही, जिथं शोक नाही, जिथं रडणं नाही, जिथं दात काढणं नाही किंवा जिथं कष्ट नाही, त्या ठिकाणी मी असणार.
माझ्या जीवनामध्ये कदाचित माझं जीवन माझ्या मनासारखं नसेल, माझ्या जीवनात सगळ्या काही गोष्टी माझ्यासारखे माझ्या मनासारखे नसतील, पण ते जीवन माझ्यासाठी आहे. आणि जर आजच मी देवाच्या उपस्थितीत राहिले तर देव माझ्या संगती असणार आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे बायबल मध्ये दिले की इस्रायल लोक ज्यावेळेस क्वचित भूमी चालले होते कनान राष्ट्रामध्ये, देवाने त्यांना सांगितलं की असं देश मी तुम्हाला देत आहे तो फक्त तुमचा असणार. कारण ते कुठं होते? गुलामगिरीमध्ये, मिस्राच्या, हो की नाही? रात्र दिवस ते मिस्र देशामध्ये गुलामगिरीत होते, फारोच्या बंधनात होते, रात्र दिवस कष्टामध्ये होते. त्यांची आरोळी देवाने ऐकली, देवाने त्यांची भेट घेतली. प्रभू म्हटला, परमेश्वर म्हटला की मी आता तुम्हाला दूध मध वाण्याच्या देशामध्ये, तो देश अत्यंत आशीर्वादित असा देश होता. पण जाताना बायबल मध्ये दिले अनेक कष्टातून त्यांना जावं लागलं. जसं मागाशी म्हटलं, ताण लागली, भूक लागली, शत्रू आडवे आले, पण परमेश्वर त्यांच्या बरोबर दिवसा मेघस्तंभ बनून रात्री अग्निस्तंभ बनून त्यांच्या बरोबर होता. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, ज्या वेळेस ते एका मोआबाच्या देशामध्ये चालले आणि मोआबाच्या देशामध्ये जात असताना काही दिवस ते एका राज्यामध्ये एका ठिकाणामध्ये गेले होते, मुक्काम करायचे. त्यांचे तंबू असायचे, तंबू ठोकायचे. आणि मग तंबू ठोकलेले असताना त्याने एका मोआबाच्या देशामध्ये ढेरे दिले एका मैदानामध्ये काही दिवस वस्ती करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे भटकंती लोक जे आहेत, भटकणारे लोक काही दिवस ते थोडे तंबू ठोकून राहतात. तसे हे त्या राष्ट्रामध्ये जायच्या अगोदर ते मोआबाच्या देशात पोहोचले. मोआबाच्या राजाने बालकाने पाहिलं का आता हे लोक माझ्या राज्यात आलेले आहेत आणि हे लोक आता इथंच राहतात की काय. आणि हे लोक, या लोकांची त्यांनी सगळी कीर्ती त्यांची ऐकली होती की मिस्र देशातून ते कसे आले, परमेश्वराने त्यांना कसं समुद्र दुभागला, परमेश्वराने कसं चिन्ह चमत्कार साक्षांच्या द्वारे त्यांना खडकातून पाणी दिलं, त्यांना बरंच सगळ्या गोष्टी देवाची त्यांनी ऐकलं होतं. पण हा मोआबाचा राजा जो होता बालाक, याने काय केलं? याने बलामाला यांना श्राप देण्यासाठी बोलवलं. बलाम बलाम लवकर ये, तू पाहिजे ते घे माझ्याकडून, माझं राज्य घे, काय संपत्ती, काय जे पाहिजे ते तुला सर्व काही देईल, पण हे लोक माझ्या राज्यात आलेले आहेत, तू यांना श्राप दे. काय दे? श्राप दे. हा, त्यांनी जो बलाम होता हा एक संदेष्ट होता. याला जो बोलेल ते व्हायचं. त्याच्या तोंडामध्ये जे श्राप, ज्याला तो श्राप देईल त्याला श्राप लागायचे, ज्याला तो आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद लागायचे. आणि हा बालक राजाने ह्या बलामाला बोलून घेतलं. मला तुम्हाला एक गोष्ट यासाठी सांगायची, तो 3 ठिकाणामध्ये हा राजा त्या बलामाला घेऊन गेला. अगोदर त्या बलामाला तर परमेश्वराने अडवलं, तू जाऊ नको, माझ्या लोकांना श्राप देऊ नको. तरी हा बलाम निघून गेला. बलाम निघून गेला. त्याला गाढवाने, एका गाढवीने अडवलं, कारण त्याच्या पुढे देवदूत होता. ती गाढवी म्हणत होती इकडे तिकडे वाट जात होती, ती जाऊ नको पुढे म्हणून. तरीही हा बलाम गेला. मग देव शेवटी त्याला बोलला, ठीक आहे तुझा तू जा, पण मी तुझ्या मुखात जे शब्द घालील तेच तू माझ्या लोकांसाठी बोल. आणि 3 वेळेस तो एका डोंगरावर चढायचा, शिखरावर चढायचा, तिथं बळी अर्पण करायचा आणि ह्या लोकांना पाहायचा आणि यांना श्राप देण्यासाठी आपलं तोंड उघडायचा, तर त्याच्या तोंडातून फक्त आशीर्वाद निघायचे. बायबल सांगतं की तुम्हाला कोणी श्राप देऊ शकणार नाही. पण यावेळेस काय झालं बायबल मध्ये दिले, ह्या पुढच्या वचनात आज आपण ऐकतो, प्रत्येक सेवक सांगत आहे की तुम्हाला कोणी श्राप नाही देऊ शकणार. बलाम तुम्हाला श्राप देऊ शकणार नाही, तर कोणीच तुम्हाला श्राप देऊ शकणार नाही. मला या वचनातून तुम्हाला सांगायचंय, जर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये चालत आहात, तुम्ही जर रस्त्यामध्ये आहात, तुम्ही देवाच्या मार्गात आहात, अनेक अडखळणे येतील. बलाम श्राप नाही देऊ शकला, पण बालक राजाला एक काय देऊन गेला? तो सल्ला देऊन गेला. काय देऊन गेला? सल्ला. कोण? बलाम. बालक राजाला एक सल्ला देऊन गेला, हे बघ, माझ्या मुखातून तर श्राप नाही देऊ शकले, मी यांना श्राप तर नाही देऊ शकला, पण तू एक काम कर, मी जसं सांगतो तसं तू कर, म्हणजे या लोकांचा नाश कसा होईल. आणि बायबलमध्ये दिलंय की बलाम निघून गेला आणि बालकाने काय केलं, आपण वचन काढूया. गणना 25वा अध्याय. गणना, मला तुम्हाला या वचनातून एकच गोष्ट शिकवायचे, तर जर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही देवाच्या राज्याच्या मार्गावर आहात,
स्वर्गाच्या मार्गावर आहात. अनेक अडखळणे येतील, अनेक लोक तुम्हाला श्राप देण्यासाठी येतील, अनेक लोक अडचणी तुमच्या जीवनात येतील, पण आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये राहायचे. प्रेज द लॉर्ड. आपण गणना 25वा अध्याय लक्षपूर्वक ऐका. गणना 25वा अध्याय काढा सर्वांनी. बलाम श्राप देऊ शकला नाही, पण जाता जाता त्याने बालकाला एक सल्ला देऊन ठेवला. त्याला एक मसलत दिली, त्याला शिकवून गेला. मी श्राप नाही देऊ शकत, पण ह्या लोक यांचा नाश कसा होईल मी तुला सांगून जातो. आणि काय झालं बघा. बलाम काढला 24-25 अध्याय काढला. आता या वचनात बघा 25 वचनामध्ये गणना 24 आणि 25 वचनात काय दिलंय. बलाम उठून गेला आणि आपल्या ठिकाणास परतला आणि बालकही आपल्या वाटेत गेला. आणि हे दोघं आता आपापल्या वाटेने गेले. पुढचं 25 वचन. आणि मग इस्रायल सिटीमात राहिले तेव्हा लोक मोआबाच्या कन्यांशी व्यभिचार करू लागले. बायबल सांगतं की इस्रायल लोक मोआबी लोकांना काय करायला लागले, त्यांच्याशी व्यभिचार करू लागले. म्हणजे यांनी काय केलं, या मोआबाच्या ज्या कन्या आहेत ना, यांनी त्यांना भुरळ पाडायला सुरुवात केली. आमच्याकडे पहा, आमच्याकडे या, नाही का, आम्ही किती छान आहोत, आम्ही किती सुंदर आहोत, आमच्याशी मैत्री करा, प्रेम करा. बायबल सांगतं की या मोआबाची कन्याशी ते व्यभिचार करू लागले. नंतर काय झालं. आणि मग त्यांनी त्या लोकांना आपल्या देवाच्या यज्ञाजवळ बोलावले. तेव्हा लोक जेवले आणि त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले. आणि इस्रायल बालपोरांशी जडला, म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा राग आला. आणि परमेश्वराने मोशेला सांगितले, लोकांच्या सर्व प्रमुखांना घे आणि त्यांना सूर्याच्या उजेडात परमेश्वराकरता फाशी दे, अशासाठी की यहोवाचा संताप इस्रायलावरून फिरून जावा. तेव्हा मोशे इस्रायलाच्या न्यायाधीशांना म्हणाला, जे बालपोराशी जडले आपल्या आपल्या माणसांना तुम्ही जिवे मारा. त्या कन्यांनी त्यांच्या व्यभिचार त्यांच्याशी काय केलं, त्यांना आपल्याकडे आकर्षित केलं. आपल्या देवतांच्या यज्ञार्पणामध्ये बोलवलं, ते खायला लावलं. हे त्यांच्याशी एक झाले. काय झाले, देव भडकला. देवाने त्यांच्या प्रमुखांना फाशी द्यायला लावले. न्यायाधीशांना फाशी दे म्हटला देव. पहिली गोष्ट तुम्हाला माहिती, हा सल्ला कोणी दिला, या बलामाने. कुठे लिहिले माहिती तुम्हाला, कुठे लिहिले माहिती? प्रकटीकरण काढूया, प्रकटीकरण काढूया, प्रकटीकरणामध्ये काढूया वचन कुठे लिहिलेलं आहे. प्रकटीकरण. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस. प्रकटीकरण काढला 14 अध्याय काढा बरं. दुसरा अध्याय 14 वचन. प्रकटीकरण 2 अध्याय 14 वचन. प्रकटीकरण 2 अध्याय 14 वचन. प्रकटीकरण 2 अध्याय 14 वचन काढला. तरी माझ्याजवळ तुझ्या विरुद्ध काही गोष्टी आहेत, त्या ह्या की बलामाची शिकवण धरून राहणारे तेथे तुझ्याजवळ आहे. त्याने बालकाला इस्रायलच्या संतानापुढे असं अडखळण घालायला शिकवले की त्यांना मूर्तीला अर्पिलेले पदार्थ खावे आणि जारकर्म करावे. त्याने बालकाला इस्रायलच्या संतानापुढे अडखळण ठेवायला सांगितले. बलामाने काय सांगितलं, बालकाला त्यांच्या पुढे काय ठेव, अडखळण. पुन्हा वाचते, लक्ष द्या. तरी माझ्याजवळ तुझ्या विरुद्ध काही गोष्टी आहे, त्या ह्या की बलामाची शिकवण धरून राहणारे तेथे तुझ्याजवळ आहे. त्याने बालकाला इस्रायलच्या संतानापुढे असे अडखळण घालायला शिकवले की त्याने मूर्तीला अर्पिलेले पदार्थ खावे आणि जारकर्म करावे. आणि त्याप्रमाणे निकलाईताची शिकवण धरून राहणारे तुझ्याजवळ आहे. बलामाने बालकाला अडखळण, इस्रायल लोकांना अडखळण करायला शिकवलं. कोणी शिकवलं हे अडखळण करायला? कोणी शिकवलं? का त्यांनी मूर्तीपूजा करावी आणि जारकर्म करावी. तुझ्या कन्यांना सांग, तुमच्या मुली त्याकडे पाठव, त्यांच्याकडं. मग ते त्यांच्याकडे आकर्षले जातील. मग तुमच्या मुली त्यांना तुमच्या यज्ञ अर्पणामध्ये बोलवतील. मग ते मूर्तीपूजा करतील. मग ते जारकर्म त्यांच्याशी करतील. मग ते त्यांच्या बरोबर एक होतील. किती लोक मेले माहिती त्यावेळेस? 24,000. आज सेवक तुम्हाला सांगतात, तुम्हाला श्राप येणार नाही, तुम्हाला श्राप कोणी देऊ शकणार नाही.
तुम्ही श्रापित होऊ शकणार नाही. पण पुढच्याच 25 अध्यायामध्ये बलामानेच अडखळत सांगितलं. त्या बालकाला सांगून दिला, मसलत केली त्याच्याशी, तुला सांगू का हे कसं यांचा नाश होईल. जा तुमच्या कन्यांना त्यांना अडखळ करायला सांगा, तुमच्या कन्यांना त्यांना फासात अडकावायला सांगा, मोह घालायला शिकवा, मग ते तुमच्याकडे येतील, तुमच्या बरोबर एक होतील, तुमच्यामध्ये ते फसतील. आणि बायबल सांगते 24,000 लोक त्याच दिवशी गेली. श्राप आमच्यावर येणार नाही, पण ह्या लोकांच्या द्वारे मृत्यू होईल, आत्मिक मृत्यू आमचा होईल. काय होईल? लक्षपूर्वक ऐका, आम्ही देवाच्या राज्याच्या मार्गावर आहोत. हे लोक इस्रायल लोक कुठे होते? कनान राज्याच्या मार्गावर होते, कनान देशाच्या मार्गावर होते. आणि करिंथीयांस पत्र 10 अध्यायामध्ये दिलेलं आहे की आमच्यावर जो युगाचा शेवट आलेला आहे हे आमच्यासाठी, त्यांच्यावर जे काही घडलं हे आमच्या शिक्षणासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. करिंथीयांस पत्र 10 अध्यायामध्ये दिलंय, काय दिलंय? का आमच्यावर जे युगाचा शेवट आलेला आहे त्यांच्या बाबतीत जे काही घडलं हे आमच्या शिक्षणासाठी आहे. काढूया वचन, करिंथीयांस पत्र 10 अध्याय. परत या वचनामध्ये येणार आहे, तर पुढे काय झालं ते आपण बघणार आहोत. 24 लोक कसे मेले, 24,000 लोक कसे मेले. करिंथीयांस पत्र पहिला करिंथीयांस पत्र किंवा दुसरा पहिला करिंथीयांस पत्र 10 अध्याय. लक्षपूर्वक ऐका, कारण की आमच्या आशीर्वाद याच्यामध्ये दडलेले आहे. करिंथीयांस पत्र 10 अध्याय. काढलं वचन? 10 अध्याय 11 वचन. तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या आणि ज्या आम्हावर युगाचा शेवट आला आहे त्या आमच्या बोधासाठी लिहिल्या गेल्या. आमच्या कशासाठी? करिंथीयांस पत्र 10 अध्याय 11 वचन. या सर्व गोष्टी आमच्या बोधासाठी लिहिल्या. कशासाठी? पुन्हा वाचते. तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या आणि आम्हावर युगाचा शेवट आला आहे त्या आमच्या बोधासाठी त्या लिहिल्या आहे. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्यांनी पडू नये म्हणून स्वतःला सांभाळा. आमच्या बोधासाठी आहे. त्या लोकांचा नाश कसा झाला? बलाक श्राप नाही देऊ शकला, पण बलाक सल्ला देऊन गेला बालकाला. किती कपटी होता तो. नंतर बायबल सांगतं, तुम्ही जर वाचलं सगळं वचन 31व्या अध्यायामध्ये परमेश्वराने त्याला युद्धात मारून टाकलं बलामाला. 31व्या अध्यायामध्ये 25 अध्यायामध्ये त्याच्या देवाची लोक मेले, पण 31 अध्यायामध्ये त्या बलामाला मारून टाकलं. गणनामध्येच देवाचा कोप त्या बलामावर आला. माझ्या लोकांना तू अडकवलं, माझ्या लोकांना तू असं मध्ये टाकलं. मला एक तुम्हाला सांगायचं एकच गोष्ट, कधीच विसरू नका, प्रभूने आम्हाला त्याच्या राज्यासाठी निवडले. त्याच्या बरोबर संगतीत राहण्यात एकही अशुद्ध गोष्ट त्याच्यात जाणार नाही. तो गहू आपल्या कोठारात साठवेल आणि भुसा आंगणीमध्ये. लिहिले त्याच्यामध्ये की 21 अध्यायामध्ये 8वं वचन की जे काही ओंगळ आहे, मूर्तीपूजक आहे, जारकर्म आहे, जे काही लबाड आहे ते अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. ते दुसरं मरण आहे. प्रभू आम्हाला यासाठी या गोष्टी शिकवत आहे का परमेश्वराने आमच्यासाठी ज्या योजना आखलेल्या आहेत, नवे आकाश, नवी पृथ्वी आणि नवे यरूशलेमचे, त्यासाठी जर आम्हाला निवडलंय तर आम्ही आमचं लक्ष, आमचं दृष्टांत किंवा आमचा उद्देश तोच असला पाहिजे. म्हणून प्रभू म्हणतो, अगोदर त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवायला जाता, त्यानंतर मी तुम्हाला सर्व काही देईन. कधीही विसरू नका. अनेक सेवक लोक तुम्हाला सांगतील नाही श्राप येणार तुम्हाला, पण हे लोक श्रापित झाले, लोक त्यांच्याशी एक झाले. अजून पुढचा अध्याय वाचला तोच गणना. काढू आपलं वचन गणनामध्ये की कशा प्रकारे 24,000 लोक मेले. किती लोक मेले? 24,000 लोक. पटकी आली त्यांच्यामध्ये. काय आलं? आता ह्या न्यायाधीश लोकांना त्यांनी फासावर लटकवलं, कारण न्यायाधीश लोक गप्पच बसले, ते पण त्यांच्याबरोबर गेले होते वाटतं. परमेश्वरांनी त्यांना सांगितलं यांना फासावर लटकवलं. पुढचं वचन 6 25 अध्याय 6. आणि पहा, इस्रायलाच्या संतानातला एक माणूस आला, त्याने आपल्या भावाजवळ मोशेच्या दृष्टीपुढे, इस्रायलाच्या संतानाच्या सर्व मंडळीच्या दृष्टीपुढे एक मिद्यानी बाई आणली. ते तर सभा मंडपाच्या दारी रडत होते. हे न्यायाधीशाला फाशी दिल्यानंतर सगळे लोक रडत होते सभा मंडपाच्या दारामध्ये. तितक्यात एका इस्रायलच्या मनुष्याने मिद्यानी बाईला तिथे घेऊन आला त्यांच्या सगळ्यांच्या समोर.
कोण अडवते मला बघतो, असं करू. पुढं काय झालं? आणि मग 7वं, आणि अहोरण याजकाचा मुलगा एलाजार याचा मुलगा फिनास याने पाहिले, तेव्हा त्याने मंडळीमधून उठून आपल्या हाती एक भाला घेतला आणि तो त्या इस्रायली माणसाच्या मागे डेऱ्यात गेला आणि त्याने त्या उभयतास म्हणजे इस्रायली माणसावर आणि त्या बाईला तिच्या पोटात आरपार घुसकला. आणि मग इस्रायलच्या संतानावरून पटकी बंद झाली, कारण जे पटकीने मेले ते 24,000 होते. हा त्या ढेऱ्यामध्ये तिला घेऊन गेला. हा माणूस, इस्रायल माणूस, त्या मिद्यानी बाईला कोण काय बघतं, घेऊनच येईल तिला. आणि घेऊन गेला. अहोरोनाने एक भाला घेतला आणि दोघांना असा आरपार भोसकला. दोघ जण तिथं मेले. त्या क्षणी ती पटकी थांबली, कारण पटकी सुरू झाली होती, ज्या पटकीमध्ये 24,000 लोक मेले. पण जेव्हा त्या दोघांना मारून टाकलं अहोरोनाने, ती पटकी त्या क्षणी थांबली. देवाला सहज घेऊ नका, सहज घेऊ नका. आमच्या जीवनातल्या जी काही परिस्थिती आमच्या जीवनात येते, आम्हाला ते राज्य मिळू नये यासाठी येते. अडखळणं असो, भांडणं असो, आजार असो, कर्ज असो, आम्हाला ते राज्याकडे पाहू नये, ते मिळवू नये. त्यासाठी देवाला धन्यवाद देऊ नये, त्यासाठी देवाच्या उपस्थितीत राहू नये. अनेक अडचणी, कारण आमची सतत आम्ही चिंतेमध्ये राहावं, टेन्शनमध्ये राहावं, दुःखामध्ये राहावं, त्याच वेगळ्या विचारामध्ये राहावं, यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. पण आम्ही त्या गोष्टीचा विचार कधी करू नये, हीच सैतानाची इच्छा आहे. कारण सैतान म्हणतो, जर मला स्वर्गातून खाली पाडले तर मी तुला जाऊन देईन. कारण चोरी खात नाश करणारा, बायबल सांगतं ना की तुझा शत्रू सैतान हे गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून शोधत फिरतोय. 24 तास आपण तरी झोपू, आपण तरी प्रार्थना करू नये, आपण तरी प्रार्थनेमध्ये कंटाळा करू, बायबल वाचायला कंटाळा करू, देवाच्या उपस्थितीमध्ये यायला कंटाळा करू, पण ते 24 तास त्याचं काम येतो, कुणाला गिळावं म्हणून शोधत फिरतोय. म्हणून देवाच्या अधीन असा आणि सैतानाला अडवा. अधीन असल्याशिवाय सैतानाला आपण अडवू शकत नाही, नाहीतर त्याच्या योजना आमच्या जीवनात पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. बायबल सांगते, एसावाने एका जेवणासाठी आपलं ज्येष्ठ पण विकलं. प्रेज द लॉर्ड. कारण तो अधिकारी होता, तो ज्येष्ठ होता, तो सगळा वारसदार होता. पण तो म्हटला, मला भूक लागली बाबा, मी मेलो तर ज्येष्ठपणाचं काय करू. याकोब म्हटला, तुझा ज्येष्ठपणाचा अधिकार मला दे. त्याला खूप भूक लागली होती आणि याकोबाकडे जेवण होतं. याकोबाने तो अधिकार फसवून त्याला घेतला. तुम्हाला ठीक आहे, मी तुला जेवण देतोय, पण मला तुझा ज्येष्ठपणाचा अधिकार दे. बाबा, त्या ज्येष्ठपणाच्या अधिकारला काय करायचंय, तू घे, मला हे जेवण दे. एका जेवणासाठी त्याने आपलं ज्येष्ठपण विकलं. नाहीतर तोच अधिकारी असता, त्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला असता, त्याच्या संततीच्याद्वारे. याकोब, इस्रायल त्याला म्हणण्यात आलं. याकोबाच्या द्वारे येशू आला की नाही, प्रभू येशू याकोबाच्या द्वारे आले की नाही प्रभू येशू. जर त्यांनी ज्येष्ठपण विकलं नसतं ते येशूच्या द्वारे आला असता. याकोबाला म्हणलं ना परमेश्वर, तुझं नाव काय, तो याकोब. इथून तुला याकोब म्हणणार नाही, तुला इस्रायल म्हणतील, कारण त्या ज्येष्ठपणाला त्याने महत्व दिलं. आज आम्हाला एकच सांगायचं, अडखळणं खूप येतील. हे जीवन जगत असताना स्वर्गाच्या राज्यामध्ये बायबल सांगतो तो अडीअडचणीचा आहे, अरुंद आहे, पण त्याच्यावरून चालणारे थोडके आहेत. आम्हाला त्याच्यावरून चालायचा प्रयत्न करायचा आहे. यासाठीच आज आम्हाला प्रभूने इथं एकत्र केलंय, आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये आणलंय. रोज कधी विसरू नका. सैतान म्हणेल, अरे मी तुला सर्व वैभव देतो, तुम्हाला नमन कर. आज जग त्या वैभवामध्ये आनंद करत आहे, पण ते देवाच्या राज्यापासून दूर आहे. बायबल सांगते ना, निधनाचा पण प्रभूने दाखला दिला की काय निधन पेरलं जाईल आणि दोघं एकत्र उगवतील, हो की नाही. आणि जे काय आहे ते पीक कोठारात साठवले जातील आणि निधन त्याच्या पेंड्या बांधून जाळण्यात येईल. आज एकच करायचे, प्रभूमध्ये वाढायचे, प्रार्थनेत राहायचे. कोणतीच गोष्ट आम्हाला देवापासून वेगळी करू देऊ नका. देवाच्या उपस्थितीत काही असो, आमच्या जीवनात त्रास असतील, दुःख असतील, टेन्शन असेल, अनेक अडचणी असतील, मला स्वर्गाचं राज्य घट्ट धरून ठेवायचं आहे.
विश्वासासंबंधीचं युद्ध कर आणि सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. प्रभूला म्हणायचं, प्रभू धन्यवाद, कारण की ज्या परमेश्वराने आपला एकुलता एक प्रिय पुत्र त्या वधस्तंभावर दिलाय ते राज्य आम्हाला मिळावं म्हणून. बायबल सांगतं की तो आमची हायगाई करेल. मग आम्ही ते जर साधारण समजलं तर एकच लक्षात ठेवा, हे जीवन कमी आहे, थोडं आहे, पण देवाचं राज्य सार्वकालिक असणारे आहे. कोणतीच गोष्ट तुम्हाला त्या राज्यामध्ये अडखळ होणार नाही या गोष्टीचा विचार करा आणि देवाच्या उपस्थितीत रोज राहा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या आत्म्यात राहा, प्रार्थनेत राहा, प्रभूच्या बरोबर चालूया. डोळे बंद करा. धन्यवाद येशू, आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला उंच करतो. आज वचनाद्वारे तो आमच्याशी बोलला. आज अनेक गोष्टी आमच्या जीवनात असू शकतील प्रभू, पण त्या आमच्यासाठी त्या राज्यापुढे साधारण आहे. कारण तू आम्हाला असं ठिकाणासाठी निवडलंय जिथं शोक नाही, अश्रू नाही, जिथं कष्ट नाही, तिथं तू स्वतः आमच्या बरोबर असेल. त्यासाठी तू आम्हाला जागरूक ठेव, त्यासाठी तू आम्हाला तयार ठेव. देवा, काही अडचण नसतील तर आमच्यापासून दूर कर प्रभू. आम्हाला तुझ्या उपस्थितीमध्ये घे, आम्हाला रोज तुझ्या चरणाजवळ घे. धन्यवाद पवित्र आत्मा, तू आज आम्हाला शिकवलं, आम्ही तुझे उपकार मानतो. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. डोळे बंद करूया. तू पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. दुष्टाचे हर एक अग्नी बाण प्रभू येशू नाश करेल. तो जळते अग्नी बाण नाश करणारा तो प्रभू आमच्यामध्ये आहे. कारण जो परात्पराच्या गुप्तस्थळी राहतो तो त्याच्या आश्रयामध्ये राहतो. दिवसा उडणारा बाण प्रभू म्हणतो तुला काही करणार नाही. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभू. प्रत्येकाला स्पर्श कर जे त्रासात आहे, निराशात आहे, सैतानाच्या बंधनात आहे, पापात आहे, वाईट मार्गात आहे. प्रभू त्यांना मोकळीकता दे. हर एक बंधन तू त्याला सोडव, दुष्टाच्या संगतीपासून त्यांना सोडव प्रभू. धन्यवाद येशू. हालेलुया. आम्ही तुझे उपकार मानतो, तू आम्हाला निवडलं प्रभू. बायबल सांगतं बोलवलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडे आहे. पुष्कळ बोलवलेले आहे पण तू आमची निवडलेल्यांमध्ये कर प्रभू. आमची गणती तू निवडलेल्यांमध्ये कर माझ्या देवा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. हालेलुया. मेरा यीशु है कितना महान, उसके जैसा कोई है कहाँ, कि उसके चरणों में सजदा करूं. वो ही तो है मेरा खुदा, वो मेरा यीशु है कितना महान, उसके जैसा कोई है कहाँ, उसके चरणों में सजदा करूं. वो ही तो है मेरा खुदा. क्या है इंसान जो उसे तू याद करे, क्या है इंसान जो उसे तू याद करे. वो मेरा यीशु है कितना महान, उसके जैसा कोई है कहाँ. तूने बनाई ये धरती आसमां अपने एक शब्द के द्वारा. तूने बनाई ये चारों दिशा अपने सामर्थ्य के द्वारा. वो क्या है इंसान जो उसे तू याद करे, वो क्या है इंसान जो उसे तू याद करे. वो मेरा यीशु है
कितना महान, उसके जैसा कोई है कहाँ कि उसके चरणों में सजदा करूं, वो ही तो है मेरा खुदा। धन्यवाद तुझे उपकार वाटतो प्रभू, तू महान आहे, जो देव असून दासाचं रूप धारण केलं, मनुष्याचं रूप धारण केलं आणि एका पाप्यांसाठी वधस्तंभावरचं मरण सहन केलं। जे चित्त तुझ्यामध्ये आहे ते आमच्यामध्ये असू दे। धन्यवाद, तू देव पवित्र असून तो आमच्यासाठी मेला प्रभू, तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला प्रभू आणि आम्हाला घ्यायला परत येणार आहे प्रभू। तुझी वाट पाहणारे बनव प्रभू, तुझ्या मार्गात चालणारे बनव प्रभू, तुझ्या इच्छाप्रमाणे जगणारे तू आम्हाला बनव प्रभू। आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे प्रभू। आमच्यावर दया कर, जे आजारी आहेत, जे त्रासात आहेत, चिंतेमध्ये आहेत, निराशात आहेत, येशूच्या नावात आता या समयापासून हर एक बंधन त्यांचे तुटले जाऊ दे। मोकळीकता दे प्रभू, जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे प्रभू। स्पर्श कर, तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर, येशूच्याच नावात ही प्रार्थना करते, म्हणून माझ्या देवा तू आहे। आमेन। प्रेज द लॉर्ड। बोले येशू मसीह की जय।